ही प्रभु नामे वेदांत चिंतन तसे मनरंजनाही आनंद रूप गणनाथ कृपाही होई ब्रह्माद्यशेष पारंपरेण यावत पादांबुजौ तावत प्रणौमि करचरणकृतं वा कायं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो नमः पार्वतीपतये। आपल्या सनातन वैदिक संस्कृतीची एक पद्धती आहे, त्याप्रमाणे आपण सुरुवातीला आणि शेवटी थोडा वेळ भजन करायचं असतं. आम्ही सांगतो, आपण म्हणा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सनातन वैदिक संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. काय आहे ते म्हणतात, धर्मेणैव जगत सुरक्षितमिदं धर्मो धराधारका धर्मध्वस्त न किंचित अस्ति भुवने धर्माय तस्मै नमः. म्हटलेलं असं आहे की धर्मेणैव, धर्म आहे म्हणून ही सृष्टी व्यवस्थित राहिलेली आहे. अधर्माचा भाव झाला वाढला की या सृष्टीचा नाश होत असतो. आपण वर्तमानकाळात सुद्धा हे पाहत आहोत. मग धर्मेणैव जगत सुरक्षितमिदं, हे जग जे सुरक्षित आहे ते धर्मामुळे सुरक्षित आहे. प्रत्येक या दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंना धर्म आहे. एकही वस्तू तशी नाही की ज्याला धर्म नाही. बघा तुम्ही, झाडाचं पिकलेलं फळ खाली पडतं, धर्म आहे की नाही त्याचा? वर जातं का ते? धर्माचा धर्म असतं की नाही? काकडीचा धर्म तुमची आपली तहान शमवणं आहे, करते की नाही ती? उद्या समजा काकडीनं धर्म सोडायचं ठरवलं आणि कारल्याचा धर्म स्वीकारायचा ठरला, कोण खाईल का त्याला? म्हणजेच काय आहे, स्वधर्मे निधनम श्रेय, हा परधर्मो भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये राहणं हे अत्यंत चांगलं आहे, दुसऱ्याच्या धर्मामध्ये जाऊन चांगलं नाही. दुसऱ्याचा धर्म आपल्याला एखाद्या वेळेला चांगला वाटतो, पण तो दिसतो तसा नसतो, म्हणून आपण फसतोय. हे धर्मेणैव जगत सुरक्षितमिदं धर्मो धराधारका. ह्या धर्मानं काय केलेलं आहे, या पृथ्वीला आणि या पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीला, केवळ माणसाला नाही, सगळ्या जीवसृष्टीला धरून ठेवलेलं आहे. दगड मातीपासून सगळ्यांना धरून राहिलेलं आहे. दगडाचा धर्म काय आहे? दगडाला धर्म आहे म्हणून तर आपण थंडी वाऱ्यामध्ये नीट राहू शकतो ना. पण ते दोन दगडाला धरून राहणं कोणाचा धर्म आहे? मातीचा, सिमेंटचा धर्म आहे की नाही? त्यामुळे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा धर्म कसा आहे पहा आपण. आणि प्रत्येक गोष्ट उपयोगाची आहे, कोणतीही गोष्ट या सृष्टीमध्ये टाकावू नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये जो परमात्मा भरलेला आहे आणि तेवढ्याकरता म्हणून टाकावू कोणा त्याच्यामध्ये काही नाही. फक्त त्यातला तो परमात्मा आपल्याला घेता येणं महत्त्वाचं आहे. तो घेणं आपण विचार केला पाहिजे, त्या कसा घ्यायचा याच्यावर विचार केला पाहिजे. धर्मात वस्तू किंचित अस्ति भुवने, या भुवनामध्ये त्रिभुवनामध्ये धर्माशिवाय एकही वस्तू नाही, हे आता आपण बघितलेलं आहे. आणि धर्म आहे तस्मै म्हटल्याकरता या धर्माला आम्ही नमस्कार करतो, असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्याबरोबर आम्ही श्लोक म्हटला की करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा. जिथं महादेवाचं मंदिर असतं त्या ठिकाणी हा श्लोक विशेष करून म्हटला जातो. काय ह्या श्लोकात दाखवलंय? आपल्या हातून अखंडितपणानं पाप होत असतं, जाणून होतं न जाणून होतं, पण पाप हे होतच राहतं. आणि ते कशानं होतं याची याच्यामध्ये एक यादी दिलेली आहे. कर म्हणजे हातापासून पाप होतं, चरण पायापासून पाप होतं. तर हातापासून कसं पाप होतं? जे खाऊ नये ते खातो, जे मारू नये त्याला मारतो. हे काय झालं? हाताचं पाप आहे की नाही? या हातावर डास बसला, या हाताने त्याला मारतो की नाही आपण? म्हणजे हे पाप हाताने केलं जातं. खरं तर हाताचा उपयोग काय आहे? दान देणं आहे. आम्ही किती जणांनी दान दिलं? ते दान देत नाही म्हणजे आम्ही पाप करतोय की नाही? त्या हातानं पाप होत आहे. हस्तस्य भूषणम दानम असं म्हटलेलं आहे. हाताचा अलंकार कोणता असेल
तर पाटल्या बिलवर घालणं हा अलंकार बायकांच्या बाबतीत नाही आहे. कंडे वापरणं किंवा हा पुरुषांचा अलंकार, हाताचा अलंकार नाही आहे, पण दान हा हाताचा अलंकार आहे. त्या पद्धतीने इथं पाप घडतं कसं, त्याची याद्यामध्ये पहिल्यांदा हाताला संबंध आहे आणि जी सगळी काही कर्म होत असतात याला प्रधान कारण हात आहे. हाताशिवाय कोणतंही कर्म होऊ शकत नाही. म्हणून हात हे पापाचं पहिलं साधन दाखवलेलं आहे. चरण, पायाकडनं पाप होता का नाही? आम्हाला पाय कशासाठी दिले? मंदिरात जाण्यासाठी दिलेले आहेत. आणि आम्ही जातोय कुठं? आजकाल थिएटर बंद पडली बहुतेक, पण बहुतेक प्रदक्षिणा घालायच्या ऐवजी थिएटरमध्ये जातो, मनोरंजनाला जातो. हे पापाकडनं पाप घडतं. वाणीकडनं पाप घडतं का नाही? आमच्या कोल्हापुरात सारखंच पाप घडतं. कुठलाही शब्द वाक्य बोलायचं झालं तर आधी पहिल्यांदा अपशब्द तोंडात येतात, पाप होतं का नाही? इकडेही असेल त्याची लागण झालेली. कारण कुठलाही रोग असेल तर तो लगेच पहिला होतो. आता पहा, कुठनं ते लोण आलेलं आहे मला माहिती नाही, पण मोकळ्या केसाचं लोण कुठून आलं हो? ती एकीनं केली असती तर फॅशन झाली असती, पण सगळ्या करायला तर तो रोग झालेला आहे. पूर्वापार आपल्याकडं मोकळ्या केसाच्या बायका कोण होत्या? म्हाताऱ्या बायकांना माहिती असेल, त्यांनी आपल्या लेकीना सुनांना शिकवलं पाहिजे, मोकळे केस सोडू नको बाई म्हणून सांगायला पाहिजे. का? आपल्याकडे तो अपशकून मानला गेलेला आहे. घरामध्ये एखादं दुःखद घटना घडली की त्यावेळेला केस मोकळे सोडले जात होते. आज रोजच घरामध्ये दुःखद घटना आहेत का हो? मग का मोकळे सोडले जातात? मोकळे केस हे कुठल्या देवतांचं वर्णन आहे? काली मातेचे केस मोकळे आहेत, दुर्गा देवीचे केस मोकळे आहेत. ह्या देवता कशाचे आहेत? संहार करणाऱ्या देवता आहेत. आपल्याला संहार करायचा आहे का? आम्ही रोजच करतो म्हणावं संहार. करतो की नाही? धर्माचा संहार रोजच्यारोज करतो की नाही? आपल्याकडं धर्मसंस्था सांगते सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आरशात तोंड बघा, त्याच्यानंतर सडा रांगोळी करा. आम्ही करतो का नीट? गॅसला अलीकडचं गॅस म्हणा, पूर्वीच्या चुली म्हणा, चुलीला रांगोळी, सारवण आणि रांगोळी केलेली, अग्नीलाच पेटू नये. अग्नीची उपासना म्हणून धर्मशास्त्राला सांगितलेली आहे. आम्ही करतो का हो? सकाळी उठावे, चहाशी बजावे, वेट्टी. हे योग्य नाही आहे. धर्माचं पालन जसंच्या तसं केलं तर तो धर्म आपलं पालन करतो, नाहीतर आपल्याला तो धर्म मारत असतो. मारतो म्हणजे काय करतो? अगदी शरीर नाश करतो असं नाही, पण आपल्या पापाची बाजू एवढी वाढवतो की पुढचा जन्म आपल्याला माणसाचा सुद्धा येत नाही. मानव जातीमध्ये आपण धर्माला येऊ शकत नाही. कायम शरीराकडनं पाप होतं का नाही? होतं. कायम कर्म जेव्हा आपण जे कर्म करतो त्यामधून पाप होतं का नाही? रामदास स्वामी काय म्हणाले? यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. का होत नाही असं? तर आम्ही जसं सांगितलं तसं करतच नाही. आज मी तिला पहा, इथे एखादा यज्ञ बाबा महाराजांनी ठरवला तर काही जण म्हणतो माझे 11,000 रुपये घ्या, मला यजमान करा. दुसरा म्हणतो मी लाख रुपये देतो, मला यजमान करा. बाबा महाराजांना काय पाहिजे असतं? इथल्या खर्चाची हे उठवायचीच असते बाजू सगळी. त्यामुळे ते काय करतात? 3 लाख रुपये तू हो यजमान, ते 11,000 रुपये तू पण हो यजमान. सगळ्यांना यजमान करतात, पण हे सगळ्यांना यजमान करणं हे अधर्माचं लक्षण आहे. धर्मसंस्था इतकी आपली व्यवस्थित आहे, हे आपल्या धर्मानं सांगितलेलं आहे की जो कार्य करणार आहे, करता कारयिता प्रेरकस्तु अनुमोदकः सर्वे समफलभागिनः. करणारा, करवणारा, प्रेरणा देणारा आणि अनुमोदन देणारा या सगळ्यांना एकसारखं फळ मिळत असतं. मग ह्याने केलं की मला फळ मिळणार नाही का? ते करायला बसला तर त्याला 100% मिळेल आणि मला 50% मिळेल अशी धर्मामध्ये वाटणी नाही. तिथं येऊन एखाद्याला शारीरिकरित्या करणं शक्य नाही, आर्थिकरित्या शक्य नाही, पण एखादा त्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी आला आणि त्यानं नुसता नमस्कार जरी केला तर त्या यजमाना इतकंच त्यालाही फळ मिळतं. आपल्या धर्मानं कोणाकडे अशी पार्सलिटी केलेली नाही, याला ज्यादा त्याचं त्याला त्याचं असं केलेलं नाही. म्हणून सर्वश्रेष्ठ धर्म आपला हा हिंदू सनातन वैदिक धर्म का आहे? ह्याला एक तर काय आहे, ह्याला करता कोण नाही. बाकीच्या धर्मांना करते आहेत, तर बाकीच्यांना धर्म म्हणणंच चुकीचं आहे. कारण ते पंथ आहे. तेरीला गंगेला धरण बांधलं आणि त्याचा कॅनॉल काढले. कॅनॉलवर पण कुंभमेळा करतं का? गंगेचाच कॅनॉल आहे की नाही, पण त्याचा कोण कुंभमेळा करतं का? कुंभमेळा कुठं होतो? मूळ पात्रावर होतो, अलाहाबादला होतो, मूळ प्रवाहावर होतो. तर मूळ प्रवाह हा सनातन वैदिक संस्कृतीचा आहे, त्यामुळे त्याची जपणूक करणं आपलं कर्तव्य आहे. हे सगळ्यावर कशावर ह्याचा आधार आहे,
धर्माला. एक महत्वाचं म्हणजे श्रद्धावान लभते ज्ञानम. गीता सांगते की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम आचरेणानि गच्छति. श्रद्धा ही अत्यंत महत्वाची आहे, लक्षात घ्या. जर श्रद्धा असेल तर सगळ्या, नाही तर काही नाही. एक प्रसंग पंढरपुरामध्ये, आपलं पंढरपूर आहे म्हणून आपलं आहे का पंढरपूर? नक्की का? सगळेजण चुकीने बोलताय तुम्ही. मग हेच जर चूक सांगायला तर बाकी खरं काय सांगणार तुम्ही? पंढरपूर कोणाचं? पांडुरंगाचं. हेही खोटं आहे. पण पांडुरंग कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला की नाही? म्हणजे पंढरपूर कोणाचं? मग का मला पांडुरंगाचं म्हणून सांगितलं? पुंडलिकाचं पंढरपूर आहे, त्याच्यासाठी तो पांडुरंग तिथं आलेला आहे. हे लक्षात घेण्याचा भाव आहे. आपण सगळं खोटं बोलायची आपल्याला इतकी सवय झाली आहे ना. आम्ही खरं बोला म्हटलं तर कोण बोला नाही, पण खोटं बोलायचा नियम दिला तर बोलू शकाल का? आता मी आल्यानंतर आज मला एक नियम सांगितला की खोटं बोलायचं, आजपासून कधी खरं बोलायचं नाही. जमेल का? खोटं बोलणाऱ्यांनी सुद्धा सांगावं, जमेल का? ते भूक लागली तर भूक लागली ते सांगायला लागेल, ते तर खरं बोलावं लागेल की नाही? मग म्हणजे खोटं सतत तसं बोलता येत नाही, पण खरं मात्र सातत्यानं बोलता येतं. जेव्हा आपण खऱ्याच्या मार्गाला राहिलं पाहिजे तर आपण करू शकतो. तर ह्या कार्यक्रम कायम करून श्रवण कानाकडनं पाप घडतं. लोकांच्या शिव्या ऐकण्यामध्ये आपल्याला आनंद, निंदा केलेली ऐकण्यात आनंद वाटतो का नाही? म्हणजे ते काय कानाचं पाप आहे की नाही? श्रवण नयन जेव्हा डोळ्याकडनं ते पाहू नये ते पाहत राहतो. आपल्या धर्मसंस्थेनं आपल्याला पशु पक्ष्यांचं एकत्रीकरण हे पाहायला बंदी केलेली आहे खरं तर, पण आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो की नाही? बघत राहतो का नाही? हे डोळ्यातनं केलेलं पाप आहे, लक्षात घ्या. या डोळ्याचा उपयोग भगवंताचं रूप आठवण्याकरता, साठवण्याकरता करायचा आहे. आम्ही ते करत नाही आणि नाही त्या गोष्टी बघत राहतो, हे आपलं पाप घडत असतं. या सगळ्या पापांच्या पासून मुक्ती कशानं मिळते? त्याच्यासाठी म्हटलं की या महादेवाची भक्ती करण्यानं करजन कृतम वा कायम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानस, मनाकडनं तर अहोरात्र पाप होत राहतं. शरीर देहाच्या अवयवांच्याकडनं जागेपणे होत राहील, पण मनाकडनं झोपेत सुद्धा पाप होत राहतं. हे घालवण्याकरता काय सांगितलंय? मनाचं वापरणं. विहितम विहितम वा, ते सांगितलं ते न करणं आणि ते न सांगितलेलं करणं, यानं सुद्धा पाप घडत असतं. सर्व येतं तुझं वेदम वेदम सर्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. हे महादेवा, तुझ्या तू कसा आहेस? करुणानिधी आहेस, त्यामुळे तुझ्या दर्शनानं हे माझं सगळं पाप जाऊ दे, अशी या श्लोकात प्रार्थना केलेली आहे. ते महादेवांना आपण इथं करायचं आहे. आम्ही धर्माच्या गोष्टीमध्ये कित्येक तऱ्हेनं आज्ञा आहोत. आता या ठिकाणी समोर नंदी आहे. नमस्कार कसा नमस्कार करतो आपण? नंदीच्या शिंगावर डावा हात ठेवतो का? आणि उजवा हाताने मागं हात शेपटीने धरतो का? आणि मग त्या शिंगातून महाराजाचं दर्शन घेतो का नाही पहिल्यांदा? का नाही घेत? घेत नाही? घेत आहे ना? पण हे लक्षात आहे, चुकीचं आहे. डावा हात हा आपला म्हणजे किंवा आपलं पुरुषांचं नव्हे, सगळ्या जनावरांचं सुद्धा डावं अंग जे आहे नेहमी अपवित्र अंग आहे. खालचं अंग जे आहे, कमरेच्या खालचं अंग सातत्यानं अपवित्र असतं. कधीही ते अंग अपवित्र होते, म्हणून आपल्या धर्मशास्त्रात सांगितलंय की नेसायचं जे धोतर आहे ते कधीही अंगावर पांघरू नका, कारण ते अपवित्र आहे. वरचं उपरणं आहे ते कधी खाली दिसू नका, पण नेसण्याचं धोतर मात्र वर कधी करू नका, असं धर्मानं देवाकरता सांगितलेलं आहे. इथेही तीच अवस्था आहे. कमरेखालचं नंदीचं अंग जे आहे ते अपवित्र असल्यामुळं तिथे डाव्या हाताची योजना केली पाहिजे. उजवा हात शिंगावर ठेवला पाहिजे. म्हणजे पुढेकडच्या बाजूला गेलं पाहिजे, असं जायला पाहिजे का नको? आम्ही इकडनं आपण जातो की नाही, असं न जाता इकडनं असं जाऊन महादेव दर्शन घेतलं पाहिजे. येतानाही तसं झालं पाहिजे, कारण महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते. अशा पद्धतीने आपल्या धर्मशास्त्र किती परिपूर्ण शास्त्र आहे लक्षात येईल आपल्याला. आणि एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आम्ही जो धर्म पाळतो, आम्ही धर्म खरा पाळतो का? खरा धर्म माहिती आहे का? माहिती करून घेतो का आपण? आता उदाहरण ते झालं तर आता किती वेळा ते लोक सांगत होते की स्वामींना हात लावू नका, पण किती लोकांनी हात लावला? हो, संतश्रेष्ठ तुकोबारायांना आपण संतश्रेष्ठ म्हणतो, त्यांचं तरी ऐकलं पाहिजे नको? त्यांनी काय सांगितलं? एका अभंगात महाराज म्हणालेले आहेत, तुका म्हणे सर्प विंचू नारायण अवघे वंदावे दूर. मग आम्हाला का हात लावला? सापाला हात लावणार का? विंचवाला हात लावून नमस्कार करणार का? मग नारायण हा तसा, नारायणाचा अर्थ संन्यासी आहे, आणि संन्यासाला सुद्धा हात लावू नये, आणि ह्या सगळ्यांचं विष बाधा होते.
विंचवाचं विष चढतं की नाही, काढायला मार्ग आहे का? जाताना मार्ग सांगून ठेवतो. विंचवाचं विष जर कोणाला विंचू चावला तर घरात जर पाल असेल, पालीची विष्ठेमध्ये 2 भाग असतात, पांढरा भाग असतो आणि काळा भाग असतो. त्यातला पांढरा भाग आहे तिथं पित्त असतं, ते पाण्यामध्ये काढून त्या जागेला विष ताबडतोब उतरतं. विंचवाच्या विषाबाबतीमध्ये हा मार्ग आहे. त्याच्यानंतर सापाचं विष पाहतं का नाही? सापाचं विष पाहतं, त्यातल्या त्यात काळा नाग असेल तर 2 मिनिटातच काम पडतं, 2 मिनिटाचा देह संपतो तिथं. असं जे आहे तसं ह्या संन्यासाचं काय विष पाहतं? संन्यासाच्या नादाला लागलं की काय होतं? संसाराचं वाटोळ ना, बरोबर आहे काय? मग त्याकरता महाराज काय म्हणाले? संतांचे संगती न करावा वास, एखादे गुणदोष अंगा येती. महाराज मी माझ्या पदार्थ काय सांगत नाही, लक्षात ठेवा. असा हा धर्म, सनातन धर्म इतका श्रेष्ठ धर्म आहे, याच्या इतका दुसरा कोणताही श्रेष्ठ धर्म नाही. मगाचे 5 असताना आपण बघितलं बाकीचे पंथ आहेत, आणि ह्याला पंथ असल्यामुळे त्याला निर्माण करणारा कोणता आहे? त्यांना निर्माण करणारा कोणतरी आहे. जसं बाकीचे धर्म निर्माण करणार, पंथ निर्माण करणारे कोणतरी आहे. जसं मोहम्मद पैगंबर असेल, येशू ख्रिस्त असेल आणि कोण कोण असेल. अशा जवळजवळ 150 संस्कृती उदयाला आल्या आणि लयालाही गेलेल्या आहेत. पण सनातन वैदिक धर्म हा सृष्टीच्या सुरुवातीपासून तो अंतापर्यंत टिकणारा धर्म आहे. कारण याचा करता कोण नाही आहे, ह्याला परमेश्वरच साक्षात आहे. हा धर्माचं प्रमाण असणारं, बाकीच्या धर्माला प्रमाण असणारी एक बायबल आहे किंवा काय हे आहे, कुराण आहे. याला हे ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? माणसानं लिहिलेले आहेत. पण सनातन वैदिक संस्थांचा जो प्रमाण ग्रंथ आहे कोण आहे? वेद आहे. ते कुणी लिहिले का? ते अपौरुषे आहेत, कुठल्याही पुरुषाने लिहिले. त्यामुळे त्यामध्ये दोष काढता येत नाही. माणूस ज्या वेळेला, आपण ही सगळी सृष्टी पहा, रजो गुणात त्रिगुणात्मक सृष्टी आहे सगळी. त्यामध्ये ज्या वेळेला माणसाच्या अंगामध्ये सत्वगुण असेल त्यावेळेला तो देवाधर्माचं करेल. ज्या वेळेला रजोगुण असेल त्यावेळेला द्रव्याची याचना करेल, मला त्या मागे. रजसो लोभ आहे, लोभ जो कार्य करतो तो त्यावेळेला कार्य करतो. आणि तमोगुणाची काय आहे व्याप्ती? तमोगुणामध्ये भांडण हा तमोगुणाचा गुण आहे ना, तर तो कार्य करत असतो. ह्या माणसाने लिहिलेल्या ग्रंथामध्ये ज्यावेळेला ग्रंथ लिहित असेल त्यावेळेला जर त्याचा रजोगुण उत्पन्न झाला तर ते माझं पुस्तक किती खपेल याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये राहील. मग तसा आता आपल्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये तसं आहे का? वेदाच्या बाबतीमध्ये, वेदाच्या बाबतीत तसं नाही आहे, लक्षात घ्या. वेद हे अपौरुषे असल्यामुळं सर्व भूत हितेरता, हा सगळ्या प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी जर कोण असेल, प्राणी मात्रांच्या म्हणजे माणसाच्याच नव्हे, केवळ सगळ्या प्राणी मात्रांच्या कल्याणासाठी म्हणून वेद आहेत. आणि तेवढ्याकरता त्या वेदाची कास धरली पाहिजे. वेदानं दाखवलेला धर्म आहे. श्रुतिस्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. का असं म्हटलं तर ह्या श्रुतिस्मृतीने आपल्याला धर्म दाखवलेला आहे. श्रुतिस्मृती ममा आज्ञा असं भगवंताने म्हटलेलं आहे. पद्मपुराणामध्ये असं म्हटलं की श्रुतिस्मृती मम आज्ञा या उल्लंघ्य प्रवर्तते आज्ञाभंगी ममद्वेषी पद्धती नरके ध्रुवम. ज्याला नरकाला जायचंय ना त्यांना हमखासपणानं या धर्माचा अवहेलना करावी, धर्माच्या विरुद्ध वागावं, तर हमखास नरकामध्ये जात राहतो. आपल्याला नरकात जायचं नसेल तर आपण निदान धर्माची कास धरा, धर्माच्या दृष्टीनं वागायला लागा. आम्हाला माहिती आहे की कलियुग आहे, सध्या 100% धर्म पाळणं शक्य होणार नाही. सध्या 100%चा उद्दिष्ट धरून मुलं अभ्यास करतात, त्याला 90% मिळवतात की नाही? त्या 100 मिळतात त्यांना, पण 90% ज्यावेळेला मिळतात त्याला ग्रेस मार्क शिक्षक देतात, शाळा देते आणि 100% करते की नाही? तसं या दृष्टीनं आपण ज्या वेळेला धर्माच्या मार्गाला लागाल, धर्माच्या मार्गानं वागायला लागाल, त्यावेळेला आपल्याला मनुष्य म्हणून घेण्याचा अधिकार आहे. अन्यथा आपण पशु आहोत आणि म्हणून तो पशुपती तिथं बसलेला आहे. आपल्याला नियंत्रण करण्याकरता तो पशुपती आहे. आणि ह्या मनुष्य देहामध्ये जर आपण या मार्गाला लागलो नाही तर साक्षात पशु पुच्छ विषाणही ना, शेपूट आणि शिंग नसलेले आपण साक्षात पशु आहोत. हे आपल्या आपण मनाला गाठ घालून घ्या. आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे? श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं पाहिजे. श्रद्धेचं एक उदाहरण आपल्याला द्यायचं झालं, आपल्या पंढरपुरात मगाशी बोलता होता पुढे ते गेलो मी तसं, पण पंढरपुरातलं एक उदाहरण आहे. सुमारे 40 वर्षापूर्वीचा काळ आहे तो. त्यावेळेला
स्टँडच्या इकडच्या बाजूला एक आता पुतळा आहे, त्याच्या समोर रिकामी जागा होती, एक इमारत होती छोटी, आणि त्याला मागच्या बाजूला सगळं ग्राउंड होतं. आणि तिथं रिकामी जागा दिसती, तिथं आपण काय करतो, लहान मुलं घ्या ना, एखादं कोरं पान दिसलं की काय करतो, तो रेगोड्या मारतो का ना सगळं त्याच्यावर. तसं आपल्याला रिकामी जागा दिसली की आपण घाण करण्याची आपली प्रवृत्ती उदयाला येते. त्या ठिकाणी घाण होत होती, जो सगळे तांब्या घेऊन लोक तिथं येत होती पंढरपुरामध्ये. त्या तिथं एक सेंट्रल बँक ऑफ इंडियाची शाखा निर्माण झाली, आणि त्या शाखेमध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या घाणीचा त्रास होत होता. पूर्वीच्या काळात कॉम्प्युटर नव्हते, त्यावेळेला रात्री अपरात्री बसून लोकांना तिथं बँकेचं काम पूर्ण करावं लागत होतं मार्च महिन्यामध्ये. त्यावेळेला काय करायचं वासाचं, त्या मॅनेजरला तिथल्या एका शिपायाने सांगितलं, मला म्हणाले फक्त 50 रुपये द्या, मी तुमचे सगळे त्रास घालवतो. अरे आजच्या दिवस घालवशील काय, आतरण मारशील, स्प्रे मारशील, काय मारशील, पण उद्याचं काय, तुम्हाला कायमचा त्रास घालवतो. त्या शिपायांचं किती मोठी श्रद्धा होते ना, किती आत्मविश्वास होता पहा. साहेबांना म्हणाला आता घे म्हणाले 50 रुपये, औषधावर दिले ना, औषधाशिवाय दिले म्हणजे खिशातले दिले, 2 नंबर केलं नाहीये त्यांनी तिथं. आपण म्हटलं ना कसं महाराज म्हणाले ना, जोडवण्या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. त्याप्रमाणे उदास विचारानं वेच करत नसून त्याने 50 रुपये दिले. तो बाहेर गेला शिपाई, संध्याकाळची वेळ झालेली होती. त्यानं काय केलं, एक शेंद्राचा डबा घेतला, एक उदबत्ती पुडा घेतला, एक हार घेतला आणि पेढे घेतले, एक काळेपेढी घेतली, आणि तो आला परत. तिथं पडलेला एक दगड घेतला, तो दगड धुतला, त्याला शेंदूर लावला, एका ज्या बाजूला जास्त घाण होत होती त्या बाजूला एका कोपऱ्यावर तो दगड उभा केला, हार घातला, उदबत्ती लावली, आणि जाहीर केलं की महोत्सव प्रगट झाला. दुसऱ्या दिवशी बसून घाण व्हायची बंद झाली. का? श्रद्धा. नामदेव महाराजांच्या जीवनातली श्रद्धा कमी झाली तर काय होतं, त्याचा एक अनुभव आहे आपल्या लक्षात ठेवा. नामदेव महाराजांच्या जीवनात घडलेला प्रसंग आहे. काय झालं, नामदेव महाराजांचा लौकिक पसरलेला होता, आणि त्या लौकिकामुळे गावातल्या सावकारांनी त्यांना आमंत्रण दिलं. सावकारांची बुद्धी काय, अशा संतांचं जर उष्ट आपल्या घरामध्ये पडेल तर आपल्याला आणखीन लग्लाभ होईल, म्हणजे आणखीन आपल्याला संबंधी वाढेल. या उद्देशाने त्यांना बोलवलं. नामदेव महाराजांना काय, माझ्यामध्ये जो झालो तर माझं काय बिघडलं, ते म्हणाले येतो. तिथी ठरलेली आहे, अमक्या दिवशी यायचं ठरलं. सावकाराच्या बायकोनं सगळं सडा रांगोळी वगैरे करून दारामधनं रांगोळ्या घालून सगळी सोय केलेली आहे, आणि सावकार दारात वाट बघत उभा राहिलेला आहे. नामदेव महाराजांनी विचार केला ना, म्हणाले जायचं आहे तर उगीच नुसतं जेवायपुरतं कशाला जायचं, आधी त्याची चौकशी करावी ना, काय करतोय काय नाही या दृष्टीनं. आणि यामध्ये एक विषय होता की सगळे संत हे धर्म पाळणारे आहेत. महाराजांनी काय म्हटलं, करणे धर्माचे पालन, पाखंड्यांचे खंडन. नामदेव महाराजांनी तोच विचार केला की म्हणाले याचं आपण याच्याकडे जाऊन चौकशी केली पाहिजे की आपण धर्म हा किती पाळतोय, काय पाळतोय. नामदेव महाराजांच्या मनामध्ये धर्म पालनाची भावना किती मोठी होती हे यातून आपल्याला दिसून येतं. नामदेव महाराज जेवायच्या आधी 1 तास तिथं पोहोचलेले आहे. सावकारांना त्यांचं स्वागत केलं, पार पाणी घातलं, कोरंडी केलेली आहे, आत घेतलेला आहे, आत बसायला आसन घातलेलं तर त्याच्यावर बसवलेलं आहे, पाणी पिणी द्यायच्या पद्धतीनं. यात पहा तुम्ही मराठवाड्या विदर्भामध्ये गेलं की आधी पाणी दिलं जातं, त्याप्रमाणे त्यांनी पाणी विचारलेलं आहे. नामदेव महाराज बस म्हणाले, तो नामदेव महाराज स्वतः बसले. इकडे तिकडे गप्पा झाल्यानंतर काय झालं, सावकाराच्या बायकोनं सांगितलं की चला म्हणाले, महाराजांना म्हणावं पाय धुवा, अन्न तयार आहे. नामदेव महाराजांच्या मनात धर्माची शंका होती की याच्या घरामध्ये मूलबाळ काही नाही दिसत आपल्याला. इथं तासभर आपण बोलतो घरात मूलबाळ काय दिसत नाही, जिथं मूल नाही तिथं अन्न घ्यावंच असतं, हा धर्म आहे. मूल नाही तिथं अन्न घ्यायचं नाही, हा धर्म आहे. त्यामुळे त्याने विचारलं, तुला मी म्हणाले इतका वेळ बसलो, तिथं मूलबाळ काय दिसत नाही, तुला आहे का मूलबाळ? सावकार म्हणाला आहे की. मग कुठे आहे म्हणाले ते? अहो म्हणाले तो सूर्यवंशी आहे. म्हणजे काय सूर्यवंशी आहे म्हणजे काय, सूर्य उगवल्यानंतर तो उठतो. अरे म्हणाले आता 12 वाजले की आता सूर्य उगवल्यानंतर आले काय. त्या सावकारातून नामदेव महाराजांनी विचारलं, नामदेव महाराज मी कोणीकडच्या दाराला आत आला? इकडनं पश्चिमेकडनं आलो. आमच्या घराला खिडक्या कुठे आहेत? पश्चिमेला आहेत. मग सूर्य केव्हा घरात येईल, केव्हा येईल? पश्चिमेला खिडक्या असल्यानंतर हा मावळत्या वेळेला येणार की नाही? हा म्हणाले तू मावळत्या वेळेला उठेल, जा म्हणाले वर जा, त्याला बोलव आणि घेऊन ये म्हणाले त्याला. सावकार माडीवर गेलेला आहे, माडीवर मुलगा आपल्या रूममध्ये झोपलेला होता, डोक्यावर पांघरून घेतलेलं होतं. सावकारांना पांघरून काढलं मात्र, आणि तो रडायला सुरुवात केलेली आहे, रडायला लागलेला आहे. काय झालं माहिती तर त्या मुलाच्या तोंडातनं फेस येऊन मुलगा मृत्युमुखी पडलेला होता, मेलेला होता. ते बघितल्यानंतर तो रडायला लागला.
आता सावकार वर लढतोय, खाली सावकारीला लढायचं काय कारण होतं का हो? पण ती पतिव्रता होती. पतीच्या मता अनुसरून वागे पतिव्रता, अनायासे आपुल्या हिता जागे ती बाई. माझा नवरा करतो त्याने नक्कीच काहीतरी दुःखात घडलेलं आहे. तिचा नवऱ्याबद्दल किती विश्वास होता बघा. आता असतो का हो? काय महिला वर्ग नवऱ्याला एवढा विश्वास असतो का? बोला की कोणाचा नाही आवडतं बहुतेक सगळे तोंड बंद आहे त्यामुळे. तर ती रडायला लागलेली आहे. तोपर्यंत सावकार छाती बडवत बडवत खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर नामदेव महाराजांच्या समोर येतो. तुम्ही असताना असं कसं झालं? तुमच्यासारखे संत घरात असताना असं कसं झालं? नामदेव महाराज म्हणाले अरे काय झालं? काय नाही, असं असा मुलगा मृत्युमुखी पडलेला आहे. म्हणाले म्हणजे त्या सावकाराच्या मनात काय होतं, त्याला नामदेव महाराजांनी त्याला जिवंत करावा, पण प्रत्यक्ष कसं बोलणार? मग तुम्ही असताना असं कसं झालं हे विचारण्यामागे त्याचा हा उद्देश होता. आणि मग नामदेव महाराजांच्या तोंडातनं शब्द गेले, 3 दिवसामध्ये तुझा मुलगा जिवंत होईल. आता घरात प्लेट ठेवून जेवणं योग्य नाही, धर्म नाही तो, म्हणून नामदेव महाराज तिथनं उठलेले आहेत आणि मंदिरात गेलेले आहेत, पांडुरंगाकडे गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर पांडुरंगाला त्यांनी आळवलेलं आहे. सुंदर ते ध्यान म्हणून अभंग म्हटलेला आहे आणि पांडुरंगाला बोलवलेलं आहे. पांडुरंग हातात झालेला आहे. पांडुरंगाला नामदेव महाराजांच्या दोघांच्या आवाजात फरक कसा आहे? पांडुरंग अगदी खालच्या आवाजात बोलतोय आणि नामदेव महाराज मात्र तीव्र आवाजात बोलत आहेत. नामदेव महाराज म्हणतात देवा काय झालं रामा? अरे म्हणाले देवा. नामदेव महाराज म्हणाले अरे त्याचे स्टेथोस्कोप ब्लड प्रेशरचं ॲपरेटस आणलेच की नाही? अरे रामा झालं काय? देव विचारतात अरे झालं काय म्हणजे? हे बघ म्हणाले त्या मुलगा त्यांचा जिवंत झाला नाही. नामा म्हणाले अरे कोण म्हणजे चुकलं सांगू? तुला माहिती होतं की नाही? मी तो गजेंद्र मोक्षाच्या वेळेला हत्तीनं फक्त कमळ उपटायचं जावं काय मी त्याला वाचवलं होतं की नाही? वेळ घालवला होता का? वेळ घालवला होता, पण तूच तर मला सवलत दिलीस ना. कलियुगाचा धर्म काय आहे? सवलतीचा फायदा घेणं. घेतात की नाही? त्या आटीमध्ये बसलं नसतं ते लाडकी बहिणीचे 2000 रुपये घेता की नाही? सवलतीचा फायदा घेता की नाही? सगळे शेतकऱ्यांच्याकडे तसं आहे की नाही? सवलतीचा फायदा घेणं हा कलियुगाचा धर्म आहे. घरात लाईट बिल येते 10 तारखेला, 20 तारखेपर्यंत भरायचं असते, पण 10 तारखेला लगेच कोण भरतंय का? 20 तारखेपर्यंत वाट बघितली जाते की नाही? असं का? म्हणजे सवलतीचा फायदा घेणं धर्म आहे. अरे रामा म्हणाले तू तर मला सवलत दिलीस, 3 दिवसानं उठेल असं तू सांगितलं, उठवलं की नाही म्हणाले मुलाला? तिसऱ्या दिवशी उठवलं की नाही? उठवलं. मग इतका वेळ का झाला? नामा म्हणाले अरे तुझी श्रद्धा माझ्यावरची कमी झाली की तू जर शब्द दिलास तर मी उठवीन कधी ही तुला शंका निर्माण झाली आणि त्या शंकेच्या बाहेर तुझा हा घोटाळा झालेला आहे. म्हणून श्रद्धा ही इतकी तीव्र पाहिजे की नाही माझा देव करेलच. ही श्रद्धा जर असेल तर तो देव केल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा देवाला तर तुमच्याशिवाय कोण आहे? भक्ताशिवाय दुसरं कोण आहे देवाला? म्हणून तर भक्ताचे लाड देव पुरवतो ना. ते तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होतो की आज ह्याला जिलबी खायची आहे, मला माहिती नाही आता खायची, पण जिलबी खायचं जर मनात आलं तर काय मनात यायचं? तर त्या दिवशी ते देवाला त्या जिलबीचा वास हवा असतो. देव प्रत्यक्षात श्रवण करत ते चावत नाही काही तुला, तो नुसतं ते वास घेत असतो, त्या वासाचा तो धनी असतो आणि तो तुम्हाला बुद्धी देतो का की त्याला ते करायचं असं म्हणून तो बुद्धी देतो आणि ते करून घेतो. अशी ही आपली धर्मसंस्था आहे की ज्यामध्ये आपल्याला बोट दाखवता येत नाही. एक दादाचा फक्त एक छोटी गोष्ट आपल्याकडे जातो आणि मी थांबतो, कारण सगळेजण आपण पांडुरंगाचे भक्त आहात. आपण महाराज लोकांनाही माहिती असेल का आपण भक्ती करता की नाही? भक्ती सगळेजण करताय का? भक्ती सगळे करतात का देवाची? कुठल्या देवाची भक्ती करता? कोणत्या देवाची करता? पांडुरंगाची करता. पांडुरंगाची उंची किती आहे? जाडी किती आहे? सगुणात्मा आहे ना तो. सगुणामध्ये जाडी उंची हे सगळं आहे की नाही? अवयव सगळे आहेत की नाही त्याला? किरीट किती मोठा आहे? त्या कमरेला पट्टा ना सोनाला करता आला नव्हता ना, म्हणजे त्याचं माप घ्यायला पाहिजे की नाही? ज्या मापात तो देव येतो त्या देवाची भक्ती सुद्धा मापात असेल की नाही? ती भक्ती मोजायला माप काय आहे का? किलो, लिटर, आकडे, डझन, कशानं? शेत मोजलं जातं, सगळं बाकी साड्या नगानं मोजल्या जातात, सगळं मोजलं जातं. या सगुणामध्ये जे जे काही दृश्य आहे हे सगळं जर मोजलं पाहिजे का नको? मग कशानं मोडणार ती भक्ती?
1 किलो झाली उद्या अर्धा किलो करायची आहे का? मग कशाला म्हणणार आहे भक्ती? व्यास महर्षीने आपल्या विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत सांगितलंय, न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न अशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे. म्हणजेच काय म्हणाले की उपजत जे क्रोध मोह लोभ हे आपण घेऊन आलेलो आहोत, हे रोग आपण भक्तीला लागल्यानंतर आपले किती कमी होतात ती भक्तीचं माप आहे. आम्ही भक्तीला गेल्यानंतर सार्वजनिक मंदिर का असतात याचाही विषय आता लक्षात घ्या. घरामध्ये आपल्याकडे देव आहे की नाही, पण तसं आम्ही सार्वजनिक मंदिरात का जातो आणि का जायचं असतं? घरामध्ये आम्ही भक्ती करू शकत असतो, पण आमची घरातली केलेली भक्ती ही ज्या पायरीला पोचली आहे की नाही हे करण्याकरता सार्वजनिक मंदिरात जावं लागतं. सार्वजनिक मंदिरात आपण गेल्यानंतर जर समोर दुसरा माणूस दर्शन घेत असेल, हे सरक मला नमस्कार करायचा, हा जर शब्द तोंडात आला तर आमची भक्ती केलेली शून्य आहे. त्याच्यामधला ते बाबांना जर फक्त आला तर आपली भक्ती कुठेतरी त्या मार्गाला लागलेली आहे. हे लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी याच्यावर अगदी सोप्या म्हणजे 3 चरणाच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. महाराज म्हणाले, जो म्हणेल हरी त्याची बायका पोरे बोंबा मारी. महाराज म्हणतात ना, गाथेतला अभंग आहे, काढून बघा तुम्ही. त्यातून जो म्हणेल हरी त्याच्या संसाराची धुळधाण करी. आणि त्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणाले, त्या तुका म्हणे, त्यातून जो म्हणेल हरी त्याची तुलना कोण करी. अभंग दोन्हीकडनं सोडतो, व्यवहारातही सोडतो, अध्यात्मातही सोडतो. आज संध्याकाळी इथं कीर्तन असेल तर त्यांच्यात काम आहे, त्यांना देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. पुन्हा एकदा भजन करायचं असं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. भूक लागलेली दिसते सगळ्यांना. कोणाला एकाच नाही आपला आवाज काढला नाही विठ्ठल. त्याच्या नावानं पोट भरलं पाहिजे. त्याचं नाव जर आपण घेऊ शकलो त्याचा उपयोग काय आहे? मोठ्याने जय घोष करा. पुंडरी भगवान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, कमलाश्रम स्वामी महाराज की. हे कोणचं हात केलेलं फोटो घ्या सगळ्यांचा. शंकराचार्य भगवान. कुठलीही गोष्ट का करतो याचा विचार करून ते केलं गेलं पाहिजे. एखादं लहान मुल आहे, जवळ आई चालली, आईनं घ्यावं असं त्याला वाटलं की ते काय करतं. तसं आपण लहान आहोत याची मुळात लक्षात ठेवा. आम्ही मोठ्या आहोत हे नाही आहे. आम्ही लहान आहोत त्या परमेश्वरानं आम्हाला आपलं म्हटलं पाहिजे. विठू माझा शंकराचार्यांच्यासाठी हात वर करायची जरूर आहे का?